अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विषय मराठी संयुक्त इयत्ता 9व्या वर्गाचे पाठ 7वे रंगलेला सामना भाग 2 म्हणजे अंतिम भाग या भागाचे अध्ययन करणार आहोत. या भागामध्ये आपण पान क्रमांक 22 तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला पान क्रमांक 22 7वीच्या कर्णधाराने येथून तर असाच येथेपर्यंत येथे उर्वरित भागाचे म्हणजे अंतिम भागाचे आज आपण स्पष्टीकरण व स्वाध्याय म्हणजे कृती इंशाअल्लाह ताला अपन यह वीडियो में बघणार आहोत. बच्चों, अगर आप मेरे इस यूट्यूब चैनल माझी मराठी पे फर्स्ट टाइम आए हो तो इसे आप सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए और आगे आप इसे शेयर भी कर सकते हैं. और बच्चों, पाठ 7 रंगलेला सामना भाग 1 का स्पष्टीकरण और स्वाध्याय आपने नहीं देखा होगा तो उस वीडियो का लिंक आपको डिस्क्रिप्शन में दिया जा रहा है. आप उसके माध्यम से वो वीडियो देख सकते हैं और पूरा पाठ आप लोग समझ सकते हैं. तो बच्चों, पाठ की शुरुआत करने से पहले हम लोग अपनी मराठी की किताबें और एक पेंसिल निकाल लेते हैं ताकि जब आपको सर स्पष्टीकरण समझाए तो आप जो डिफ़िकल्ट वर्ड्स है यानी कठिन शब्दार्थ है उसे आप अपने कॉपी में या किताब में नोट कर लेंगे. चला, पान क्रमांक 22 पाठ 7 रंगलेला सामना या पाठाचे लेखक आहेत लीलाधर हेगडे. तो बच्चों, मैं पढ़ रहा हूँ, आप लोग ध्यान देंगे. 7वीच्या कर्णधाराने घाई करू नका असा खेळाडूंना इशारा दिला. आपला एक चपळ गडी दम घालण्यास पाठवला. 6वीचा एक गडी बाद करून तो चपळाईने परत आला. मग 6वीचा खेळाडू कबड्डी घालण्यास गेला. अरे याला धरा असा प्रेक्षकातून आवाज आला. पण यावेळी तो फारच सावध होता. पुन्हा चूक करायची नाही असे त्याने ठरवले होते. एकही गडी न मारता तो परत आला. शब्दार्थ देख लेते बच्चों. घाई करू नका, घाई मतलब गड़बड़, घाई करू नका मतलब गड़बड़ मत करो, ऐसा इशारा 7वीं का कर्णधार अपने खिलाड़ियों को दे रहा था. त्याच्यानंतर चपळ गडी म्हणजे एक फुर्तीला प्लेयर, फुर्तीला खिलाड़ू. दम घालण्यास पाठवणे मतलब कि कबड्डी के मैदान में सर्विस डालने के लिए भेजना. अरे याला धरा, अरे इसे पकड़ो, धरा मतलब पकड़ना. तो अब समझ लेते हम लोग. 7वीच्या कर्णधाराने घाई करू नका असा इशारा खेळाडूंना दिला. तो 7वीं का जो कर्णधार था, 7वीं के संघ का कर्णधार था, उसने अपने खिलाड़ियों को इशारा दिया, अरे घाई करू नका, गड़बड़ मत करो. उसके बाद क्या किया? आपला एक चपळ गडी दम घालण्यास पाठवला और उसने अपने संघ का, अपने टीम का एक चपड़ यानी फुर्तीला प्लेयर उसने 6वीं के संघ में कबड्डी डालने को यानी सर्विस करने को भेजा. फिर देखते क्या हुआ था. 6वीचा एक गडी बाद करून तो चपळाईने परत आला. मग 6वीचा खेळाडू कबड्डी घालण्यास गेला. अब 7वीं का जो प्लेयर कबड्डी डालने के लिए गया था उसने 6वीं का एक खिलाड़ी बात करके वो लौट गया था. फिर 6वीं क्लास का खिलाड़ू अपनी सर्विस डालने गया, कबड्डी डालने गया. फिर देखते क्या होता है. जैसा ही 6वीं क्लास का 6व्या वर्गाचा तो खेळाडू दम घालण्यास तो 7वीच्या संघात गेला तर बघा नंतर काय झाले. अरे याला धरा असा प्रेक्षकातून आवाज आला. तो प्रेक्षक आवाज़ करने लगे, चिल्लाने लगे, अरे याला धरा मतलब अरे इसे पकड़ो, ऐसा आवाज़ करने लगे. पण यावेळी तो फारच सावध होता. सावध मतलब चौकस. तो इस बार वो 6वीं का खिलाड़ू थोड़ा सावध था, चौकस था. पुन्हा चूक करायची नाही असे त्याने
ठरवले होते और दोबारा गलती नहीं करना ऐसा उसने निश्चय कर लिया था। त्याने एकही गडी न मारता तो परत आला और उसने 7वीं संघ के एक भी गडी को बाद किए बगैर वो अपने मैदान में, वो अपने साइड में वापस आ गया। फिर देखते क्या होते। नेक्स्ट पॅराग्राफ आता पुढे बघू। सावंत यावेळी मोठ्या रुबाबात पुन्हा कबड्डी घालण्यास गेला। आता 7वी संघाचा एक दमदार आणि रुबाबदार एक खेळाडू होता, त्याचे नाव होतं सावंत। तो हाडपेराने मजबूत होता, तो दिसायला खूप धडधपाड होता। तर तो मोठ्या रुबाबाने तो 6वीच्या संघात तो कबड्डी घालण्यास गेला। फिर देखते क्या होता है। त्याचा दम संपत आला। इतक्यात 6वीच्या कर्णधाराने त्याची तंगडी पकड़ली और सावंत का दम यानी सांस उसकी ख़त्म होने वाली थी, उसका दम ख़त्म हो रहा था। तो ये देखते से ही 6वीं के कर्णधार ने मतलब 6वीं के कैप्टन ने उसकी तंगडी मतलब उसका पैर पकड़ लिया। फिर देखते क्या होतं। त्याबरोबर त्याने चपळाई केली, पण खेळाडूंनी त्याला मिठी मारून एकदम उचलले। त्याचा नाईलाज झाला, सावंत बाद झाला। फिर सावंत को सावंत की तंगड़ी यानी पैर जैसे ही 6वीं के कर्णधार ने पकड़ा तो वो अपनी चपड़ाई अपना फुर्तीलापन दिखाने लगा, लेकिन उसका फुर्तीलापन फिर देखकर 6वीं के संघ पूरा उस पर टूट पड़ा और सभी ने मिलकर उसे अपने मिठी में और ऊपर ले लिए और ऊपर उठा लिए और नाइलाज हो गया। नाइलाज होने मतलब मजबूर हो गया सावंत और वो बाद हो गया। मतलब 7वीचा तो दमदार खेळाडू आता 6व्या वर्गातील संघाने त्याला बाद केले होते। आता 6व्या वर्गाचा आत्मविश्वास वाढला। अब देखते क्या होता है। प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला। 6वीची मुले आता नाचू लागली। यशाचे पारडे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत होते। खेळ सुरू होऊन 10 मिनिटे झाली। पंचांनी शिटी फुंकून मध्यंतरासाठी खेळ थांबवला। तर जेव्हा 6व्या वर्गातील संघाने सावंतला बाद केले तेव्हा 6व्या वर्गातील संघांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खूपच वाढला आणि ते आनंदाने नाचू लागले आणि प्रेक्षकात खूप हल्लागोल, खूप आरोड्या उठत होत्या। म्हणजे असं वाटत होतं की जणू 6वीचा वर्ग विजयी झाला। पण आता खेळ सुरू होऊन जेमतेम 10 मिनिटे झालेली होती आणि पंच म्हणजे एम्पायर यांनी सिटी मारून मध्यंतर केला। खेळाचा मध्यंतर केला। मध्यंतर मतलब बच्चों इंटरवल कि 10 मिनट के बाद वो कबड्डी का खेल रुक गया। अब देखते क्या होता है। नेक्स्ट पुन्हा 5 मिनिटांनी खेळायला सुरुवात झाली। तर यावेळी बाजू बदलली गेली। 6वीचा कर्णधार आपल्या भिडूंना म्हणाला, घाबरू नका, कमी गुण मिळेल तरी हरकत नाही, आत्मविश्वासाने खेळा, आपण 7वीला हरवणारच। चला शब्दार्थ बघूया। बाजू मतलब साइड, घाबरू नका मतलब घबराओ मत, हरकत नसणे मतलब कोई ऑब्जेक्शन। आता मध्यंतर संपलेला होता। सर्व खेळाडू आपापल्या जागी तयार झाले। दोघांची साईड, दोघांची बाजू बदलली। आता 6वीचा कर्णधार त्यांच्या खेळाडूंना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो जोरजोराने बोलत होता। काय म्हणत होता बघा, घाबरू नका, घबराओ मत, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही, कम गुण अगर मिले तो भी कोई हरकत नहीं, आत्मविश्वासाने खेळा, आत्मविश्वास से खेलो, आपण 7वीला हरवणारच, हम 7वीं को हराकर ही रहेंगे, ऐसा आत्मविश्वास वो यानी 6वीं का कर्णधार अपने खिलाड़ियों को दे रहा था। नेक्स्ट पैराग्राफ। 6वीचा संघ चढाईचा खेळ खेळू लागला। 7वीचा संघ घाई न करता खेळत होता। त्या संघास पहिल्या डावात जे अधिक गुण मिळाले होते ती सरशी त्यांना टिकवायची होती। चढाई मतलब हमला, सरशी म्हणजे बढत। तर 6वीचा संघ यांनी आपल्या खेळण्याच्या पद्धती त्यांनी बदल केला होता। त्यांनी चढाईचा खेळ अवलंबला होता आणि 7वीचा संघ हा सरशीवर होता म्हणजे उच्चांकावर होता। त्याला
त्याला अधिक गुण मिळाले होते, म्हणून ते आरामशीर आणि समजूतदारपणे खेळत होते. तर अशा प्रकारे म्हणजे आता काय, आता तो सामना रंगायला अधिक सुरुवात झाली की 6वीचा संघ तो चढाईचा खेळ खेळत होता आणि 7वीचा संघ आरामशीर धीर ठेवून खेळत होता. कारण 6वीचा संघ यांना गुण कमी होते आणि 7वीच्या संघांना गुण अधिक होते. अब देखिए कि जो 6वीं का संघ था वो चढ़ाई का ना हमलावर होकर वो खेल खेलने लगा और 7वीं का संघ बिल्कुल शांति से इत्मीनान से खेलने लगा. क्यों खेलने लगा? क्योंकि उसके गुण, उसके मार्क्स वो 6वीं के संघ से ज़्यादा थे. अब देखते हैं किसकी विजय होती है और किसकी हार होती है. पॅराग्राफ बघू. 6वीच्या संघाने मात्र 7वीच्या खेळाडूंना निदान रेषाच ओलांडू द्यायची नाही असा चंग बांधला होता. शब्दार्थ बघा. ओलांडणे मतलब क्रॉस करना, पार करना. चंग बांधने म्हणजे निश्चय करने. तो 6वीं के जो खिलाड़ू थे, संघ था, उन्होंने एक निश्चय कर लिया था कि हमें 7वीं के खिलाड़ू को वो जो रेशा है वो रेशा क्रॉस नहीं करने देना है. अगर जो भी प्लेयर वो रेशा क्रॉस नहीं करता है सर्विस डालने के बाद तो वो आपो-आप बाद हो जाता है. तो ऐसा निश्चय उन्होंने कर लिया था. फिर देखते क्या होता है. रेषा न ओलांडणारा गडी बाद होत असे. ती ओलांडण्याचा जो प्रयत्न करील त्याला ते जिद्दीने पकडू लागले. रेशा क्रॉस नहीं करने वाला प्लेयर बाद हो जाता है, आउट हो जाता है. तो जो भी प्लेयर वो रेशा क्रॉस करने का प्रयत्न करने मतलब कोशिश करता था, वो 6वीं का संघ उसे जकड़ लेता था, पकड़ लेता था. त्यांच्या अंगात नुसता जोम संचारला होता. 7वीचा कर्णधार सावंत आणि राहिलेले 5 खेळाडू हे सर्वच्या सर्व बाद झाले आणि 6वीच्या संघाने आपल्या अंगात जोम संचार केला होता आणि ते खूप जोमाने खेळत होते आणि अखेर 7वीच्या संघातील एक जबरदस्त खेळाडू सावंत तो बाद झाला होता आणि बाकीचे सर्व 5 खेळाडू सुद्धा बाद झाले होते. अब देखते हैं. 7वीवर लोण चढले तेव्हा एक जल्लोष झाला. आता वेळही फार थोडा होता. दोन्ही संघ अटीतटीने खेळत होते. खेळाची वेळ संपली. पंचांनी शिटी फुंकली. खेळ थांबला. 6वीचा विजय झाला. 7वीचा संघ हरला होता. पण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. अब देखिए कि 6वीं का संघ और 7वीं का संघ आटी का खेल कर रहे थे, मतलब बहुत संभल के खेल कर रहे थे और आखिरकार समय समाप्त हो गया और पंचों ने सीटी बजा करके उन्होंने खेल समाप्ति की घोषणा कर दी और आखिरकार 6वीचा संघ विजयी झाला आणि 7वीचा संघ पराजित झाला. त्याच्यानंतर खेळ संपल्यानंतर दोन्ही वर्गातील कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. मिठ्या मारने मतलब गले लगना. देखिए इतना रंगलीला सामना हुआ, इतना दिलचस्प सामना हुआ, लेकिन फिर भी उन लोगों के दिल में किसी के लिए क्लेश नहीं था. वो आपस में मिलने लगे सर्वांनी. उसके बाद क्या हो देखते हैं. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गुरुजींनी येऊन दोन्ही संघांना शाबासकी दिली. सर्वांची पाठ थोपटली और प्रेक्षक वर्ग खूब खुश हो गया, खूब जल्लोष करने लगा, खुशियाँ मनाने लगा. और फिर दोनों क्लास के गुरुजी आए और उन्होंने दोन्ही वर्गातील खेळाडूंची पाठ थोपटली. पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे. आता शेवटला उत्तर. सामना किती रंगला होता. भांडण नाही की तंटा नाही, पण खेळात जोश किती. सामना असावा तर असाच. अब आखिरी में लेखक कहते हैं कि कितना ज़बरदस्त सामना था, कितना दिलचस्प सामना था, लेकिन इतना होने के बावजूद भी दोनों टीम में, दोनों संघ में कभी झगड़ा नहीं हुआ पूरे खेल के दरमियान और आपस में दोनों मिल भी गए, एक दूसरे को गले भी लगा लिया. तो इस तरह से ये जो सामना था ये लेखक कभी भूलने वाले नहीं थे. पराजित झाला. तो बच्चों इस सबक से हमें ये भी सीख मिलती है कि हमने भी खेल को खेल की तरह खेलना चाहिए और अपने विरोधी जो पक्ष है, जो संघ है, उसका भी
हमने रिस्पेक्ट करना चाहिए, उनसे भी दिल मेल मिलाप रखना चाहिए, उनसे नाराज़ी या क्लेश झगड़ा मस्ती नहीं करनी चाहिए, और अगर ऐसा होता भी है तो हमें उसे भूल जाना चाहिए और आपस में मिलजुल के रहना चाहिए, खेलना चाहिए। ये हमें सीख मिलती है। तो बच्चों, अब हम देखते हैं, हमने तो पूरे पाठ का रंगलीला सामने का स्पष्टीकरण देख ली है। अब हम देखते हैं बच्चों इस पे आधारित स्वाध्याय यानी कृति। तो देखो बच्चों, आपके स्क्रीन के ऊपर, आपके मोबाइल के स्क्रीन के ऊपर आकृति आ गया है, यानी प्रश्नोत्तर आ गए हैं। इसे हमें पूरा करना है। देखते प्रश्न 1, खालील आकृत्या पूर्ण करा। बघा काही आकृत्या दिलेल्या आहेत, ते आपल्याला पाठाच्या आधारे आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. नंबर 1 आकृती अ, सातवीच्या कर्णधाराने दिलेला इशारा, कि सातवीं के कर्णधार ने, सातवीं के कैप्टन ने अपने संघ को कौन सा इशारा दिया? कौन सा इशारा दिया? घाई करू नका, गडबड मत करो. आ, सहावीच्या कर्णधाराने भिडूंना दिलेला इशारा. अब सहावी के कर्णधार ने अपने भीड़ू को, अपने दोस्तों को, अपने खिलाड़ियों को कौन सा इशारा दिया? कौन सा इशारा दिया? घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही, आत्मविश्वासाने खेळा, ये इशारा दिया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, खालील आकृती पूर्ण करा. बघा अजून काही आकृती दिलेल्या आहेत, त्या आकृत्या आपल्याला पाठाच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत. बघा नंबर 1, सहावीच्या खेळाडूसाठी प्रेक्षकातून निघालेला आवाज, कि छठवीं के खिलाड़ियों के लिए ऑडियंस ने कौन सा आवाज़ निकाली, कौन सी ने बात कही, कौन सी बात कही? अरे याला धरा. नेक्स्ट, सावंतची तंगड़ी पकड़नारा, सावन के पैर पकड़ने वाला किसने पकड़ा था बच्चों? हाँ, सहावीचा कर्णधार. 3, सहावीच्या संघाने अवलंबलेली खेळाची पद्धती. सहावीच्या संघाने कोणती खेळ पद्धती अवलंबिली? कोणती? चढाई. 4, सहावीच्या खेळाडूंच्या अंगात संचारलेला, सहावीच्या खेळाडूंच्या अंगात संचारलेला, कि छठवीं के खिलाड़ियों के बॉडी में, अंग में कौन सा, क्या संचार कर रहा था खेल के दरमियान? क्या संचार कर रहा था? जोम. जोम म्हणजे जोश. 5, विजयी संघ, कौन सा संघ विजयी हुआ? सहावी. आणि 6, पराजित संघ, कौन सा संघ हार गया? सातवीं. चलो आगे देखते हैं. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्प्रचार वाचा व त्यांचे अर्थ शोधा. त्यांच्या वाक्यात उपयोग करा. की बघा आपल्याला 3 वाक्प्रचार दिलेले आहेत, त्या वाक्प्रचारांचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे आणि त्यांना आपल्या मराठीच्या वाक्यामध्ये त्यांच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. देखिए मैंने यहाँ पे आपको उत्तर लिख दिया गया है. नंबर 1, हाड पेराने मजबूत असणे म्हणजे दणकट असणे. वाक्यात उपयोग बघा, बिट्टूचे हाडपेर मजबूत आहे. 2, निर्धार करणे, निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे. वाक्यात उपयोग बघा, साधने IAS अधिकारी होण्याचा निर्धार केला. साधने IAS अधिकारी होण्याचा निर्धार केला. 3, धमाल उडवणे, धमाल उडवणे म्हणजे मजा करणे. वाक्यात उपयोग बघा, आम्ही सर्व मित्रांनी मिळून धमाल उडवली. आम्ही सर्व मित्रांनी मिळून धमाल उडवली. अशा प्रकारे तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करून हा प्रश्न पूर्ण करायचा है. बच्चों पेपर में भी ऐसा ही प्रश्न आता है और बराबर हमें उसका प्रश्न और उसका अर्थ और वाक्य में उपयोग भी हमें करना होता है, तो ही आप पूरे मार्क्स ले सकते हैं. चलो बच्चों देखते हैं हम प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यातील अधोरेखांकित शब्दांचे वचन बदलून वाक्य बदलून लिहा. तो अब हमें क्या करना है कि जो शब्द, ये 3 वाक्य दिए गए हैं, इन 3 वाक्यों में 3 शब्दों को अधोरेखांकित किया गया है, अंडरलाइन किया गया है. हमें इन अंडरलाइन वर्ड्स के वचन बदलना है, यानी एक वचन को अनेक वचन करना है और दोबारा उसका वाक्य लिखना है. देखिए कैसा करते हैं. नंबर 1, त्यांच्या खेळातील दम संपत आला. त्यांच्या मतलब ये संघ के लिए इस्तेमाल किया गया है और ये एक वचन है, इसका हमें अनेक वचन करना है. तो त्यांच्या का अनेक वचन हो जाएगा त्यांच्या. तो देखिए उत्तर, त्यांच्या खेळातील दम संपत आले. इस तरह से अनेक वचन करके हमें इसका इस्तेमाल करना है. 2,
कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. खेळाडू, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. आता खेळाडू एक वचन आहे, आता आपल्याला त्याला अनेक वचन करायचे आहे. खेळाडूंना. देखिए उत्तर, कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. 3. क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अधोरेखांकित शब्द आहे सामना. सामना एकवचनी शब्द आहे, त्याच्या अनेकवचनी सामने. तर सामने हा शब्द उपयोग करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचा आहे. उत्तर बघा, क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. चलो अब हम देखते हैं प्रश्न क्रमांक 5, स्वमत. यानी इस प्रश्न में हमें अपने शब्दों में मराठी में उत्तर लिखना होता है और ये बड़ा उत्तर इसका रहता है, ज़्यादा गुण का रहता है. देखते हैं क्या है पहला प्रश्न. 1. पाठातील रंगदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. पाठात रंगलेला सामना म्हणजे कबड्डीच्या सामन्याचे लेखकाने वर्णन केलेले आहे. आपल्याला त्या पाठाचे आपण आपल्या शब्दात, त्याच्या रंगलेल्या सामन्याचे आपण आपल्या शब्दात मराठीमध्ये वर्णन करायचे आहे, लिहायचं आहे. बघा उत्तर, रंगलेला सामना या पाठामध्ये लेखक लीलाधर हेगडे यांनी शाळेतील 2 इयत्तांमध्ये कबड्डीच्या रंगलेल्या सामन्याचे वर्णन केले आहे. आता दुसरा उतारा. इयत्ता 6वी व 7वीच्या दरम्यान कबड्डीचा सामना रंगलेला होता. प्रेक्षकांचीही खूप गर्दी होती. दोन्ही संघ जोमात होते. प्रेक्षक टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवित होते. दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या परीने सामना जिंकण्याचे प्रयत्न करू लागले. अटीतटीच्या सामन्यात 6वीच्या संघाचा विजय झाला. दोन्ही संघांनी आपापली खेळाडू वृत्ती दाखवली. एकमेकांना आलिंगन देऊन विजयी संघाचे अभिनंदन केले. यात एकदाही भांडण तंटा झाला नाही. तो सामना खूप रंगला होता. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर पूर्ण करायचं आहे. आता बघू प्रश्न क्रमांक 2. मी अनुभवलेला चुरशीचा सामना या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. मी अनुभवलेला यानी अब हमें मैंने कोई सामना अगर देखा है तो उस सामने का वर्णन इस प्रश्न के उत्तर में हमें लिखना है. तो बच्चों अब मैंने क्या किया हूँ कि जो पहला उत्तर जो दिया गया है, देखिए आपको स्क्रीन पे दिख रहा है, उसी को ही मैंने अपना अनुभवी सामना करके मैंने उसको लिख लिया हूँ. लेकिन आपका उत्तर सेम आएगा. प्रश्न का उत्तर यानी प्रश्न 1 का उत्तर आप प्रश्न 2 के उत्तर में लिख सकते हो, लेकिन उसका पहला पैराग्राफ जो है, प्रश्न पहला का पहला पैराग्राफ, उसको हटाना पड़ेगा. उसके जगह आपको दूसरा मैं जो बता रहा हूँ वो उतारा लिखना है और बाकी जैसा के वैसा. तो आपका पूरा उत्तर मुकम्मल हो जाएगा. देखते हैं उत्तर. माझ्या शाळेत झालेला कबड्डीचा सामना मी कधीही विसरणार नहीं. सकते हैं बच्चों, अगर आपको भाग 2 पूरा समझ में आ गया है, उसका स्पष्टीकरण और स्वाध्याय कृति भी समझ में आ गई है, तो मेरे इस वीडियो को लाइक कीजिए, मेरे वीडियो को शेयर कीजिए और मेरे चैनल माझी मराठी को सब्सक्राइब कीजिए. थैंक यू.